हो मीच. मला अचानक जाग आली आणि तू रूम मध्ये नव्हतीस. आवाज आला कसला तरी. हा ते उंदीर होता ना, त्याच्यामुळेच फुटलं ते. मी ते शोधत होते कुठे गेला उंदीर. अगं मग केशवला आवाज द्यायचा ना. तू कशाला आली होतीस किचन मध्ये? ते मला तहान लागलेली म्हणून पाणी घ्यायला आलते. किती वाजलेत बघितलं का? चल. ते तेवढं ते केशव साफ करेल. मागच्या टाइमासारखंच बोलत होते बघ ते काहीतरी. काय सांगतेस? रडत बिडत होते का काय? नाही अगं म्हणजे मी लांब होते ना, मला काही नीट दिसलंच नाही बघ. पण असं काहीतरी म्हणत होते की मला आता सपान पडत नाही वगैरे वगैरे. मला एक सांग, रात्रीची समधी झोपलेली असतात, त्यांची बायको बी झोपलेली होती, तुला कशा पायी जाग आली ग? अगं मला तहान लागली होती म्हणून उठले होते मी. अगं मी तुला एवढं महत्वाचं सांगते, तू काय बोलतीये? संजय तुला लष्कराच्या भाकऱ्या कशाला ग बडवायला पाहिजे दा? अगं पण बिन काय नाही. ते दादासाहेब भाऊजी कुणाशी बोलतात कुणाशी नाही त्यांचं ते बघून घेतील. संजय मी तुला सांगते हे खूंखार माणूस आहे. कीप डिस्टन्स. हा मला काही कळतच नाहीये बघ. सारखं सारखं ते असंच म्हणत होते की मला गिल्ट येतंय, मला गिल्ट आलंय. कसलं गिल्ट आलंय अंबाबाईत जाणे. मग तिलाच जाणू दे ना. आणि तो कसला बी असू दे गिल्ट, त्यांचं ते बघून घेतील. तुझा काय संबंध आहे? संबंध नाही असं कसं म्हणतेस तू? हा मी अजून जवळ जाऊन ऐकायला पाहिजे होतं बघ. मला असं थोडं थोडंच ऐकू येत होतं ना. ते असंच काहीतरी म्हणत होते की मी जर कबूल केलं तर माझं मन हलकं होईल. अगं पण काय कबूल केलं तर मन हलकं होईल? मला तर बया काही कळणंच झालंय बघ. बरं मी तुला नंतर फोन करते. हा ठेवते. संजू बोलायचंच ना, काही हरकत नव्हती. अहो नाही, आमचं आपलं सहजच चालू होतं. मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. हा संजू हे बघ संजू, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. जी? मला माझी कामं करता येतात. माणसाने आपापली कामं करावीत. तेव्हा प्लीज तुमची कामं माझी आहेत आणि तुमची कामं करायला मला लई आनंद मिळतोय. तेव्हा प्लीज माझ्यापासून माझा आनंद सांगून काहीच उपयोग नाही. ह्या बाबतीत मी नाही ऐकणार तुमचं. येऊ मी? संजू तू आता मगाशी मोनाशी बोलत होतीस. काय बोलत होतीस? काय नाही, सहजच आपलं. तू सांगत होतीस ना काही झालं तर कबूल केलं पाहिजे. काय ऐकलंय तू? कोणाला बोलताना ऐकलंय? तुम्हाला? मला? काय? ते तुम्हाला रातच्याला झोपेत बोलायची सवय आहे ना. काल रातच्याला पण तुम्ही बोलत होतात म्हणून मला जाग आली. काय 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 ऐकलंस तू? काय बोललो मी? भरपूर. भरपूर? तुम्ही तुमची सवय मोडा बरं, नाहीतर एखाद्या दिवशी गोत्यात या. तुम्ही तुमची सवय मोडा बरं, नाहीतर एखाद्या दिवशी गोत्यात या. संजू तुला माहिती मला खोटं बोललेलं आवडत नाही आणि अर्धवट बोललेलं सुद्धा नाही. अहो मी गोत्यात येईन असं काय बोललोय हे अजूनही सांगितलं नाहीयेस तू मला. अहो नाही, तसं खरंच काही नाहीये. मी असंच बोलले होते. असंच नाही, मला पूर्ण सांग. काय काय कबूल करेन असं म्हणालोय मी? अहो तुम्ही काय करताय? माझा हात ते दुखतोय, सोडा मला, मोडा माझा हात. मग मी विचारलेलं सांगत का नाहीयेस तू? अहो संजू तुला माहिती आहे, खरं खरं सांग काय काय बोललोय मी? अहो मी 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 खरं सांगते तुम्हाला, आई रक्ताची शपथ घेऊन सांगते. तुम्ही काही बोलला नव्हतात, मी मस्करी करत होते. मी झोपेत कबूल करेन म्हणणं हे मस्करीचं वाटतं का तुला? मी मी
तुमची चेष्टा करायला गेले, मस्करी करत होते मी. मस्करीची कुस्करी होऊन बसलीये बघा. अहो मला माफ करा, मी खरंच गंमत करत होते. मला माहितीये मला तुमची चेष्टा करण्याचा अधिकार आता नाही राहिलाय. अहो पण तुम्हाला काय झालंय? तुम्ही एवढे अस्वस्थ का होताय? सॉरी. अगं मला वाटलं मी झोपेत काही बरळलो की काय. सॉरी. भाऊ सर, अहो काय केलं तुम्ही? म्हणजे आता लागलं याचं मला काही वाटत नाहीये, पण लपवू कसं? संजू, काय सुरू काय बघू? अहो हो बाई, राजा राणीचं प्रेम पुन्हा सुरू झालं वाटतं. प्रेम? हा, प्रेमच. माझा रणजित काय तुला मारत नसणार आहे. या प्रेमाच्याच खूण आहेत. पण काय ग, एवढा धसमुसळेपणा काय कामाचा? बेबी मावशी, अहो तुमची गाडी कुठेतरी भलत्या स्टेशनला चाललीये, थांबवा तिला. तुम्हाला वाटतंय तसलं काही नाहीये. तसलं काय पण नाही. अगं मला आजायला काय झालं नव्या नवरीसारखं? अहो मी लाजत नाहीये, हे वेगळंच आहे बघा. वेगळे? पडल्यावर तर असं होत नाही, कापल्यावर सुद्धा असं होत नाही. नाही, कापलेलं भी नाहीये आणि पडली भी नाहीये. अगं हे मलाच सांग तू. अगं काय झालंय काय नक्की? ते ना काय विचारू. का असं जवळच्या माणसाला अडचणीत नसतं पाडायचं. मी अडचणीत पाडते होय तुला? बेबी मावशी, तुम्ही राग नका मानू, पण मला हा प्रश्न खरंच विचारू नका बघा. मी नाही उत्तर देऊ शकणार, मला कम्फर्टेबल नाही वाटत. बर बाई, नाही विचारणार. संजू, पण सध्या स्टेटस काय? तुम्ही पण ना कधी कधी नसतं ए गोष्टी. बाई, काय विचारलंय ना ते सांग आधी. स्टेटस काय? काय नाही, स्टेटस तेच आहे आधी सारखंच. बेडच्या इकडे एक आणि तिकडे एक गादी घालून झोपतोय आम्ही. अगो बाई, असंच आहे का? असं आहे का? म्हणजे बेबी मावशीला यात पडायलाच पाहिजे. ओ बेबी मावशी, हात जोडते मी तुमच्या समोर, पाया पडते, तर तुमच्या समोर नाक घासते, नाक लाल होईपर्यंत घासते बघा. पण तुम्ही काही भी करणार नाहीये. आधीच माझ्या आयुष्याची लय माती झालीये, आता तुम्ही हातात घेऊन आणखीन काही करू नका म्हणजे झालं. ए बाई उठ, बस इकडे. मी तुला मदत करून दाखवली तर काय देशील? कसली मदत? रणजित तुला बाहेर फिरायला घेऊन जाईल याचं सेटिंग जर मी लावलं तर काय देशील? काय खाल्लंय काय बेबी मावशी तुम्ही आज? हे एवढे वेपर्स खाऊन एवढा कॉन्फिडन्स वाटला तुमचा? ए बाई, बेबी मावशी आहे मी, काय पण करू शकते. लावते का बेट? कशाला हे समज? मी जो काय डबरा करून ठेवला तो काय मामूली आहे होय? तो भरायला येळ लागलच ना बेबी मावशी. तो डबरा भरेल सुद्धा आणि त्याचा मोठा हायवे होईल बघ, रणजित आणि संजूच्या प्रेमाचा. तू बेट लावते का ते आधी सांग. 200 रुपयाची. आई अंबाबाई, आता तिला कशाला बोलवते? मी आहे ना इकडे. बेबी मावशी, तुम्ही जसं म्हणताय तसं जर झालं ना तर अख्खं जग तुमच्या नावावर करून टाकेन बघा मी माझं.
ए बाई, जग नको, ते रंजासाठीच ठेव. तू मला फक्त 200 रुपये दे म्हणजे झालं. नाहीतरी पत्त्यात तू खूप जिंकलीये माझ्याकडनं. आता वसूल करायचेत मला. हा हा काय करणार आहात तुम्ही? ते मी बघेन की. तू पेशन्स ठेव, करेन तेव्हा तुला कळेलच की. पेशन्स वर ना आठवलं, पत्त्याचा डाव खेळायचा काय? केशव, माझे पत्ते आणले. बेबी मावशी, मला सुजित भाऊजीने ढाब्यावर बोलवले. कशाला? कशाला म्हणजे मला काय माहिती. त्यांनी पण तुमच्यासारखाच एकदम सस्पेन्स करून ठेवलाय बघा. आता जोपर्यंत तिथं जात नाही तोपर्यंत काय कळायचं नाही. अगो बाई, जा बाई लवकर, आणि आल्यावर मला सांग काय सस्पेन्स आहे. आतापासूनच माझ्या पोटात गुडगुड व्हायला लागलाय बघ. पेशन्स ठेवा जरा. शहाणी ग तू, बेबी मावशीची गुटी तिलाच पाचतेस होय. ए बाई, पण एक लक्षात ठेवायचं, कमिटीचं काम असेल ना तर मी कमिटीची चेअरमन आहे, विसरू नको. हा असं कसं इसरीन मी, आणि दुसऱ्या कुणाला इसरू बी द्यायची नाही. हा बरं चला, येते मी आता लवकर जाऊन. ये, पण 200 रुपये तयार ठेवायचे. आलेच. बरं गुलाबराव, थँक्यू. तुमच्यासाठी नाही येते. आता मालक हे मालक ते असं म्हणून डिस्टर्ब करू नका. गो हँडल द कस्टमर्स. अपूबाई, तुमच्यासाठी आणलंय. बरं झालं वेळेत आलात, नाहीतर आमच्यावर याचं गुलकंद करून खायची वेळ आली असती. किती सुंदर आहे हा गुलाब. पापा मिलान, सोफिया लॉरेन्स, क्रिम्सन ग्लोरी किंवा मिस्टर लिंकन जातीचा असणार. लाल गुलाब म्हणजे शांततेचं आणि मैत्रीचं प्रतीक. घरादाराची शोभा वाढवण्यासाठी, केसात माळून शृंगार प्रसाधनासाठी असतो. प्रेमासाठी असतं का नाही? तुम्ही एवढं सगळं बोललात, पण सगळ्यात महत्वाचं लव, त्याबद्दल एक वर्ड पण नाही. ते असं बोलून दाखवायचं नसतं. काळजाच्या कोपऱ्यात खोलवर रुतलंय तुमचं प्रेम, आणि आता दिवसेंदिवस वाढतच चाललेत. इसी बात पे फॉरवर्ड. हा, तुम्ही बसा की बसा. ऐका बरं का, आपकी याद आती है हर रोज, आप मिलते नहीं रोज रोज, इसीलिए आपके लिए रेड रोज, जो आपको हमारी याद दिलाएगा हर रोज. किती छान बोलता तुम्ही. तुमच्या मनात एक कवी लपलाय खोलवर, त्यामुळे तुमच्या समोर बसून असं ऐकतच राहावं असं वाटतं दिवस रात्र. बरं, पण आता येते मी. ओ अपूबाई, अभी अभी आए हो और अभी अभी पळविली. थांबा की जरा, मस्त शेव भरवतो तुम्हाला. अहो पण नको आता, माझी मुलं खोळंबली असतील, आणि मी आता पतसंस्थेचं काम पण मनावर घेतलंय खूप. तुमची पोर काय खोळंबलीच असते. आमच्यासाठी वेळ काढा की जरा. तुमच्यासाठी श्वासनश्वास आहे माझा. माझं अस्तित्वच तुमच्यामुळे. पण आता मुलांकडे थोडाच वेळ राहिलाय ना. म्हणजे अहो म्हणजे रात्र शाळा आता बंद होणार आहे ना, म्हणून म्हणलं तसं. असं का? ज्या मालकानं जागा दिली होती ना शाळेसाठी, त्यांनी जागा काढून घेतली. अहो अशी का मग मला सांगत जावा हो, मी करतो काहीतरी व्यवस्था करतो. मला काम आणि प्रेम एकत्र नाही करायचं, पण मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करून बघणार असाल तर मग अमेझिंगच होईल. करतो की. बरं, मी येते आता. अहो परवाचं काय? परवा या एवढे बदाम पाठवत असते मोबाईलवरून, तुम्हाला विसरला होय? आहे माझ्या लक्षात. परवा वाढदिवस आहे तुमचा. आणि आमच्या गिफ्टचं काय? काय पाहिजे सांगा. सांगू का काय पाहिजे ते? अहो ढाबा आहे ना, कुणी बघल. बघू दे की, आपलाच ढाबा आहे. भिततोय का कोणाला? अहो तुम्ही नाही भीत, पण मी शिक्षिका आहे ना, बरं नाही दिसत असं इथे. नको ना प्लीज. ओके, बर्थडेला बघू. येऊ मी?
ऐका ना, लव्ह यू. चला पटापट हात चालवा. ओ सुजित भाऊजी, हाय म्हणलं. टाइम बघितलं का? टाइम संजय तुझं नेहमीच झालंय बरं का. वराती मागणं घोडं येते तुझं. उशीर झालाय तुला. अरे पण कशाला? अगं ते राईट टाइमला बरोबर सांगतो तुला. सुजा, मला हा सस्पेन्स बिस्पेन्स अजिबात आवडत नाही. हा का? आता तर सांगतच नसतो मी. माझ्या बर्थडेला ढाब्यावर यायचंय. लई इम्पॉर्टंट व्यक्तीशी तुमची भेट घालून द्यायची. पण कोणाची ते तर सांग की. टायमिंग चुकलंय तुमचं. आयुष्यात ना टायमिंगला लई महत्व आहे. आधी आणि नंतर असं दोन्ही जमत नसतंय आपल्याला. तेव्हा भाऊजीचा बर्थडे लक्षात ठेवायचा आणि यायचं. चालते की. तसं पण यावेळेसचा तुमचा बर्थडे एकदम जोरदार आहे. माझी मोनी विचारणार आहे ना. काय? ते हे हो आपलं लोणचं पापड. बर्थडेच्या दिवशी लोणचं पापड का? बर चला चाय घेऊया. हा. अरे दादासाहेब, केशव, दादासाहेबांसाठी सुद्धा हळदीचं दूध आण. नाही नाही, त्यांची निर्जळी आहे ना. तुझा जी. खर तर आम्ही पण निर्जळी करणार होतो बर का, पण यांनी आग्रह केला म्हणून फक्त आता फलाहार करतोय. आमचे हे म्हणजे लई पुण्यवान माणूस बर का. आता बघा की काही खायचं नाही तरी सुद्धा येऊन बसलेत आपल्या सगळ्यांसाठी. सगळं कुटुंब एकत्र यावं म्हणून. हो का? होच. टोमने मारले तरी सत्य बदलत नसतं. हाय का नाही रणजित भाऊजी? दादासाहेब, ते चावीचं काम झालं? विचारलं नाही, दम पडणारच नाही ना तुम्हाला. का म्हणजे काही चुकलं का? नको विचारायला हवं होतं का? ज्याचं चुकलं ना रणजितराव, त्या मोहितेला हलगी बडवल्यासारखं बडवलंय आम्ही. चाव्या हरवतो म्हणजे काय? दादासाहेब, चुकीला शिक्षा हवीच रणजितराव. आम्ही आईसाहेब नाही आहोत स्वतःला शिक्षा करायला. ज्याची चुकी आहे ना त्याला स्वच्छ करतो आम्ही पाण्यात धुतल्यासारखा. पण दादासाहेब त्याची काही गरज नव्हती. मग तुम्ही लोड घेणार नाही ना पुन्हा? असं कसं दादासाहेब? लोड घ्यायलाच हवा ना. ते काही नाही, मी उद्या ऑफिसला येताना चावीवाला घेऊन येतो. आपण नवीन चाव्या बनवूयात. म्हणजे नाद सोडणार नाहीच तुम्ही? दादासाहेब, नाही म्हणजे इतकं जरुरीचं आहे का? म्हणजे नाही म्हणजे रणजित उद्या ऑफिसला नाही आला तर काही अडणार आहे का? आमचं कोणा वाचूनच अडत नसतं. मग बेस झालं. रणजित, आपल्याला ना उद्या देवळात जायचंय. बेबी मावशी, देवळाचं काय मध्येच? अरे अचानक नाही, मी ना नवस केला होता. तुझ्या हातून आणि संजूच्या हातून नारळ फोडीन असा. अगं पण कशासाठी? कशासाठी? हा, संजूला परीक्षा नीट देता यावी म्हणून. काहीतरी जगावेगळंच असतं बरं का तुमचं बेबी मावशी. लोक परीक्षेत पास व्हावं म्हणून नवस करतात. जगा वेगळं सोड, पण राजश्री नावाचं सॅम्पल आहे ना ते फक्त ढाले पाटलांच्याच घरात आहे बरं. संजूनी परीक्षा पास होणं न होणं ही पुढची गोष्ट. ती परीक्षा देत असताना किती विघ्न होती तिच्या समोर. ती नीट पार पडावी म्हणून नवस केला होता मी. हा, हे रंजा, तू आणि संजू चला आणि माझा नवस फेडून टाका बघा. हा, बरोबर आहे बेबी मावशी, नवस फेडलाच पाहिजे. रणजितराव, तुम्ही देवदर्शनाला जाऊन याच. त्या चाव्या कुठं पळून जात नाही ना आपलं ऑफिस पण. तुम्ही जावा देवदर्शनाला. तोपर्यंत तुमच्यासाठी नवीन चाव्या बनवून आणतो आम्ही.
तुम्ही जा आणि मनापासून देवदर्शन करा, नाही तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम चालू आहेत ना. आणि आमचाही नमस्कार सांगा देवाला. ठरलं तर मग तू, संजू आणि मी उद्या देवदर्शनाला जातोय. हा ओके. संजू 200 रुपये तयार ठेव बरं. कसले 200 रुपये? अरे पूजेचं ताट न्यायला नको का, म्हणून तिला म्हणलं पैसे जवळ ठेव 200 रुपये.